कोकण म्हटल्यानंतर खरं तर वर्षा पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे ते आंबोली. आंबोली सध्या हाऊसफुल झालेलं आहे. रविवार आहे, मात्र गेले काही दिवस सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये लाईटीचा अक्षरशः बोजबारा उडालेला आहे. ही जी सेवा कोलमडलेली आहे. आंबोलीमध्ये 8-8, 15-15 दिवस जे आहे लाईट गायब आहेत. त्यामुळे हॉटेल व्यावसायिक आहेत, त्रस्त आहेत. मी एका हॉटेलमध्ये आहे, जे 365 दिवस हे हॉटेल असतं, ते हाऊसफुल असतं. मात्र या हॉटेल व्यावसायिकांचं कंबरडं मोडलंय. आपल्यासोबत हे हॉटेल काही व्यावसायिक. आजी, काय सांगाल, किती दिवस लाईट नाही आणि काय त्रास होतोय? 7 दिवस लाईट नव्हती. त्याच्यात आमचे खूप हाल झाले. आम्हाला काय काळोखात समजत नव्हतं. इन्व्हर्टर लावला तर जनरेटर अर्धा तास पेटायचा. भयंकर आमचं नुकसान झालं 6 दिवस. तुम्ही लाईट नसल्यामुळे कसं जेवण कसं करायचं आहे? मासे पण खराब झाल्याची चर्चा आहे. सगळंच खराब झाले. काय म्हणजे फ्रीजच आमचे बंद पडल्यामुळे मासे आमचे आणलेले 10 हजाराचे हे झाले. परत जेवण केलेलं आशेने एवढं म्हणजे हे येणार कस्टमर म्हणून ते वाया गेलं. असं बरंच नुकसान झालं. आपल्या अजून काही व्यवसाय काय सांगाल तुम्ही? जेवण बनवताय, मासे पण आणलेले आहेत. तुम्हाला सावंतवाडीवर अवलंबून राहावं लागतं आणि लाईट किती दिवस गायब आहे आणि त्याचा परिणाम काय झाला? नमस्कार. 7 दिवस आमच्याकडे लाईट नसल्यामुळे अतोनात हाल झाले. मासे वगैरे सगळं टाकावं लागलं. सगळं फ्रिजमधलं सगळं हे करावं लागलं, टाकून द्यावं लागलं. त्यामुळे अतोनात हाल झाले. लाईट नसल्यामुळे रूम द्या. आमचे छोटेसे रूम आहेत, एक 4 रूम आहेत, ते द्यावं. आम्ही कस्टमर दुसऱ्या लोकांना ज्यांचं जनरेटर आहे त्यांना दिले आणि भयानक हाल झाले. यावर आमच्या लाडके दीपक भाई यांनी थोडा लक्ष घालून अंडरग्राऊंड लाईटचं हे करून द्यावं आम्हाला आणि आंबोलीतला हा कायमचा प्रश्न सोडवावा अशी आमची अपेक्षा आहे दीपक भाईंकडनं. ती त्यांनी पुरी करावी आणि आम्हाला अंडरग्राऊंड ला काय ते वीज वाहिनी आहे ती करून आमचा हा आंबोलीचा कायमस्वरूपी प्रश्न सोडवावा हीच आमची विनंती आहे. पावसाळा म्हटल्यानंतर वीज गायब होण्याची समस्या आंबोलीमध्ये आहे. यावेळी तर खूप दिवस लाईट नव्हती. तुम्हाला इथून सावंतवाडी किती किलोमीटर आहे आणि रोज मासे असेल, चिकन किंवा मटण तिथून आणावं लागतं का? आणि लाईटीवर जवळ राहता का तुम्ही? लाईट नसल्यामुळे आम्ही गिरायक मासे वगैरे परतून लावली. चिकन फक्त आणायचं आणि तेवढंच लोकांना घालायचं आणि संध्याकाळी दुकान बंद करायचं. पर्याय नाही. लाईट नसल्यामुळे आम्ही स्टोअर करू शकत नाही. सगळं आमचं बऱ्यापैकी नुकसान झालं. म्हणजे माझंच असं नाही तर पूर्ण आंबोली चौकुळ येथील हॉटेल व्यावसायिकांचं भरपूर नुकसान झालं आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचं हे आंबोली हे थंड हवेचं एकमेव ठिकाण आहे. त्यावर आपण सगळ्या राजकीय लोकांनी विचार करून सगळ्यांनी एक आंबोलीला एक सुंदर आंबोली बनवावं हीच इच्छा आहे आपली. काय सांगाल, हे 4 महिने, जून ते सप्टेंबर, हे 4 महिन्यात पर्यटक मोठ्या प्रमाणात येतात आणि याच जे दिवस जास्त गर्दी असते, रविवार वगैरे, तुम्ही साधारण यंदाच्या पर्यटनाकडे कसं बघता? पर्यटन आहे का? यंदाचं कसं वरील राजा आमच्यावर नाराज असल्यामुळे ह्या वेळेला आंबोलीचा धंदा हवा तसा झाला नाही. त्यात हे लाईटीचं प्रॉब्लेम झाले. त्यामुळे ह्या वेळेला आंबोलीचा जो रेनी सीझन ज्याच्यावर आम्ही वर्षाचा आमचा उदरनिर्वाह असतो, तो सीझनच ह्या वेळेला बऱ्यापैकी कमी झाला. त्यामुळे आम्हाला खूप याचा परिणाम झाला आहे. काही लोकांनी लोनं काढली आहेत, आम्ही लोनं काढली आहेत. ती फेडायची कशी? हे सगळे प्रॉब्लेम झालेलेच आहेत आमचे आता सध्या. मग हे सगळे लोक विशेषतः पावसावर अवलंबून असतात आणि व्यवसाय कशा पद्धतीने हा व्यवसाय, मासे जे आहेत, आंबोली इथून सावंतवाडी आंबोली 50 किलोमीटर असल्यामुळे मासे त्यांना सावंतवाडीवरून आणावे लागतात आणि फ्रेश मासे नेहमी आणणं शक्य होत नाही. फ्रीज बंद आहेत, लाईट जी आहे गायब आहेत. अजून आपल्यासोबत ज्या महिला आहेत, काय सांगाल आजी? ही जी लाईट नसल्यामुळे मासे खराब होत आहेत आणि कस्टमर पण तुमचे जात आहेत. कमी होत आहेत. ते काय करणार ह्याच्यावर आपणच विचार करावा. हो. कारण आमचे बरेच नुकसान झाले लाईट नसल्यामुळे. साधारण किती किती दिवस लाईट नाहीये? एक 5-6-7 दिवस तर लाईट नव्हती. जनरेटर आमचा एकच दिवस चालला लाईटीवर. लाईट चार्ज झाल्यामुळे आणि नंतर गायब झाली की 8व्या दिवशी लाईट आली. फोन पण बंद आहेत त्यामुळे. फोन बंदच होते. लोक इथे येऊन चार्ज करायला इन्व्हर्टरवर करायचे. मग काय करणार? सगळे हाल होऊन बसले आमचे. निश्चितच कशा पद्धतीने इथले आंबोली जी आहे, जी टप्प झालेले पाहायला मिळते. इथले हॉटेल व्यावसायिक आहेत ते त्रस्त झालेले आहेत आणि हे सगळे हॉटेल व्यावसायिक जे आहेत हे निश्चितच लाईटवर अवलंबून असतात. मात्र आंबोली दुर्गम भाग असल्याने
या ठिकाणी कशा पद्धतीने हॉटेल व्यावसायिकांचे हाल होत आहेत, जनरेटर असेल, इन्व्हर्टर असेल, याच्यावर सगळे हा व्यवसाय जो आहे अवलंबून आहे. आणि निश्चितच आंबोली जे आहे हे एक वर्षा पर्यटनाचं एक डेस्टिनेशन मानलं जातं. आंबोली हाऊसफुल शनिवार रविवार विकेंडमुळे पाहायला मिळते. मात्र गेले 8-15 दिवस आंबोलीची बीच जी आहे गायब आहे. ना वायरमन आहे, ना कुठचाही अधिकारी इथे लक्ष देत आहे. त्यामुळे आंबोली जरी हाऊसफुल असली तरी पर्यटकांना किंवा जे व्यावसायिक आहेत त्यांना एक मोठा सामना करावा लागतो तो विजेचा लपंडाव सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आणि विशेषतः आंबोलीमध्ये वीज गायब असल्याने मोठ्या प्रमाणात ह्या हॉटेल व्यावसायिकांचे नुकसान होताना पाहायला मिळते. आंबोलीला सावंतवाडीवर अवलंबून राहावं लागतं आणि तिथले जे मासे असतील, चिकन मटन हे आंबोलीला सावंतवाडीवरून येतं. मात्र त्याचं प्रिझर्व कसं करावं, लाईट नसल्यामुळे फार मोठं नुकसानीचा सामना या हॉटेल व्यावसायिकांना करताना होताना पाहायला मिळतोय. कॅमेरामॅन वेदांसह भरत केसरकर, न्यूज 18 मराठी, सिंधुदुर्ग, आंबोली.